जौनपुर के कलमना इलाके से एक दिल दहला देने वाली खबर सामने आ रही है, जहां इश्क के जुनून ने अपराध का खौफनाक रास्ता अपना लिया है। पुलिस ने एक ऐसी मर्डर मिस्ट्री को सुलझाया है जिसके तार एक लव ट्रायंगल से जुड़े हैं। हैरान करने वाली बात यह है कि इस पूरी साजिश को अंजाम देने वाले सभी आरोपी नाबालिग हैं। जानकारी के मुताबिक यह पूरा मामला प्रेम प्रसंग से जुड़ा है। मृतक और मुख्य आरोपी दोनों ही एक ही लड़की से प्यार करते थे। इसी रंजिश के चलते नाबालिग आरोपियों ने मिलकर हत्या की इस खौफनाक साजिश को अंजाम दिया। पुलिस जांच में यह भी खुलासा हुआ है कि इस साजिश में वह लड़की भी शामिल थी, जिसे लेकर यह पूरा विवाद शुरू हुआ था। पुलिस ने तत्परता दिखाते हुए मामले की तहकीकात की और पाया कि आरोपियों ने योजनाबद्ध तरीके से इस वारदात को अंजाम दिया। कानून की गिरफ्त में आए सभी आरोपी नाबालिग बताए जा रहे हैं। पुलिस ने न केवल मुख्य आरोपियों को हिरासत में लिया है, बल्कि उस लड़की को भी इस मामले में सह आरोपी बनाया है। आगे की जांच कलमना पुलिस कर रही है। वाजपेयी नगर अशरफी मस्जिद जवळ मृतक जोरान मुस्तफा शेख याला इंस्टाग्रामवरून एक कॉल आला होता आणि त्या कॉलवरून तो घटनास्थळी गेला असता त्या ठिकाणी त्याचा धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून गंभीर जखमी करून त्याचा खून करण्यात आलेला होता। नमूद गुन्ह्याच्या तपासात आम्ही त्या इंस्टाग्राम आयडीवरून एक विधी संघर्षित बालक 17 वर्षाचा याला ताब्यात घेतले होते आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान असे आढळून आले की त्या ठिकाणी घटनास्थळी एकूण 4 विधी संघर्षित बालक होते। त्या 4ही विधी संघर्षित बालक वय वर्ष सर्व राहणार 17 वर्ष आहे आणि सर्व राहणार अशरफी मस्जिद कळे वाजपेयी नगर येथील आहेत। त्या 4ही विधी संघर्षित बालकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यानंतर एक विधी संघर्षित बालिकेचा सुद्धा त्या गुन्ह्यात सहभाग दिसून आला। तिला सुद्धा आम्ही ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात त्या 5ही जणांचा सहभाग दिसून आलेला आहे। यात स्टोरी अशी आहे की जो विधी संघर्षित बालक आहे, एक ज्यांनी इंस्टाग्रामवरून कॉल केला होता, त्याचे या विधी संघर्षित बालिका जी आहे हिच्यासोबत अफेअर होते। तसेच मृतकचे सुद्धा काही दिवसापूर्वी तिच्यासोबत अफेअर होते आणि त्या एकाच मुलीसोबत दोघांचे अफेअर असल्याने या दोघांमध्ये भांडणे झाली। त्यावेळी ही विधी संघर्षित बालिका सुद्धा जो आरोपी आहे विधी संघर्षित बालक त्याच्या बाजूने ही गेली आणि तिने सुद्धा जो काही कट रचला या विधी संघर्षित बालकांनी याला मारण्याचा, त्यांच्यात जेव्हा तू मैमे झाली तेव्हा या विधी संघर्षित बालकांनी त्याला मारण्याचा कट रचला आणि त्या कट रचून त्याला त्या ठिकाणी बोलावलं आणि बोलवून त्याला गंभीर जखमी करून ठार केलं। त्या कटात या विधी संघर्षित बालिका जी आहे, जी दोघांची प्रेमी होती, तिचा सुद्धा सहभाग दिसून आल्याने आम्ही तिला सुद्धा ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात बाल सुधारगृहात पाठवले आहे। माझं सर्वांना आव्हान आहे हे 16-17 वर्षाच्या मुलांना की अशा प्रेम प्रकरणात पडू नका। या प्रेम प्रकरणावरून बऱ्याच वेळी विधी संघर्षित बालकांचे भांडणं होतात आणि त्यात मुलींचा सुद्धा आम्ही या गुन्ह्यात मुलीला सुद्धा आरोपी बनवलेला आहे। त्यामुळे सर्व मुलींना पण माझं सांगणं आहे 16-17 वर्षाचे की हे तुमचं वय प्रेम करायचं नाही आहे आणि आई वडिलांवर प्रेम करायचं तुमचं वय आहे। तुम्ही इतर बाहेरच्या मुलांसोबत प्रेम संबंध प्रस्थापित करून त्यांच्यात भांडणं निर्माण करून अशा प्रकारच्या घटना होऊ शकतात। त्यामुळे सर्व 16-17 हे जे यंग जनरेशन आहे यांना विनंती आहे की तुम्ही या प्रेम प्रकरणाच्या भांडणात पडू नका। यातून अशा प्रकारचे निर्गुण खून सुद्धा